की देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. आयुष्य किती सुंदर असावं याचं उदाहरण बोरकरांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. आदरणीय हेमंत भाऊंचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. दोन सूचना आपल्याला या ठिकाणी देतो आहोत. एक, सन्मान करण्यासाठी सत्कार करण्यासाठी आत्ता कृपया मंचावर आपण येऊ नये. आपल्या भावना आम्ही समजू शकतोय. आपण हा सोहळा झाल्यानंतर सर्वांनी या ठिकाणी माननीय पाटील साहेबांना या ठिकाणी भेटायचंय. दुसरी महत्वाची गोष्ट, एक 2-3 भाषणं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कृपया ते भोजन करूनच, हा सोहळा संपल्यावर तो भोजन करूनच आपण या ठिकाणून जायचंय. आपल्या समोर या ठिकाणी मी विचार व्यक्त करण्यासाठी बोलावतो आहे माननीय डॉक्टर वृषाली किन्हाळकर मॅडम यांना. कृपया आपण मंचावर येऊन माननीय माधवरावजी पाटील शेळगावकर साहेब यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे आपण विचार व्यक्त करावेत. माननीय डॉक्टर किन्हाळकर साहेब आणि डॉक्टर किन्हाळकर मॅडम यांचे कौटुंबिक संबंध शेळगावकर परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आहेत आणि शेळगावकर साहेबांचा सातत्याने ते सन्मान दोघी दाम्पत्य या ठिकाणी करतात. यानंतर आपल्या समोर पाचारण करतो आहे डॉक्टर वृषाली किन्हाळकर मॅडम यांना. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कमलकिशोरजी कदम साहेब आणि गौरव मूर्ती माधवराव पाटील शेळगावकर काका आणि आत्ताच ज्यांचं आपण बोरकरांच्या कवितेने सजलेलं भाषण ऐकलं ते माननीय हेमंत भाऊ, डॉक्टर किन्हाळकर, रवींद्र चव्हाण आणि इतर सर्व मान्यवर. माझा आवाज फारच खराब झालेला आहे सर्दीमुळे, तर मला माफ करा. शेळगावकर काकांची फार जुनी आठवण मला आहे. मी 1986 साली उन्हाळ्यामध्ये नांदेडला नांदायला आले आणि इथे ओळखीचं कोणी नव्हतं माझ्या. आणि पहिल्या दिवशी सरकारी दवाखान्यामध्ये गेले. नोकरीचा पहिला दिवस. समोर पाहिलं तर राम मनोहर लोहिया वाचनालय होतं नगरपालिकेचं. खूप आनंद वाटला. तिथे गेले आणि 2 पुस्तकं घेतली आणि असं वाटलं की 2 नवे मित्र मिळाले नांदेडमध्ये आपल्याला आणि पुस्तक घेऊन घरी आले. आणि त्याच्यानंतर एक दिवस शेळगावकर काकांनी मला पुस्तक वाचायला मागितलं. ते पुस्तक होतं वप्पू काळेंचं चिअर्स. आणि ते पुस्तक मी काकांना दिलं आणि मला खूप आनंद झाला की मला पुस्तक मागणारं कोणीतरी नांदेडमध्ये आहे आणि ते सुद्धा राजकारणाशी संबंधित माणूस आणि ते आपल्याला पुस्तक मागतात. त्याच्यामुळे काका माझ्या कायम स्मरणात राहिले. आणि सगळ्यांनी जसं वर्णन केलं तसं काकांचं व्यक्तिमत्व हे अतिशय भारदस्त आहे. ते हसतमुख आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हा मातीशी प्रामाणिक आहेत काका. तर त्यांच्या मातीशी प्रामाणिक असण्याचाच हा गौरव आहे आज. त्याच्यामुळे हा आजचा गौरव हा मातीचा गौरव आहे आणि आपल्या आईचा गौरव आहे. कारण ही माती आपल्या सगळ्यांची आई आहे. तिचा हा गौरव आहे. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही वाटली की कुठलंही फार मोठं सत्तेचं पद जवळ नसताना हा हॉल गच्च भरलेला आहे आणि बाहेरही लोक आहेत. मला वाटतं की याला असं म्हणू शकतो आपण की कृतिशील माणूस असला की त्याला पद असावं लागतं असं नाही. पदाच्याही पलीकडे त्यांचं मोठेपण आहे आणि म्हणून काकांचं कौतुक. काकांच्या 82व्या वर्षातल्या पदार्पणाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि जी कविता हेमंत भाऊंनी थोडीशी सांगितली होती त्याच्यातल्याच 2 ओळी मी उरलेल्या सांगते. की त्यांनी पायांच्या बद्दल म्हटलं की वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. तर तसंच हातांबद्दल बोरकर म्हणतात की देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. तर तसे शेळगावकर काकांचे हात आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजेत आणि त्यांच्या त्या स्वस्ती पद्मांवर आपण आपलं मस्तक ठेवलं पाहिजे. तर देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. आणि निर्मितीचे डोहळे असल्यानंतर काय होतं पुढे की मंगलाने गंधून जातं सगळं वातावरण. मंगलाने गंधून जातं म्हणजे की जे आपण पाहतो की काकांचं जे गाव आहे शेळगाव गौरी. मी खूप पूर्वी काकांच्या गावी गेले होते. काकांचं अशा व्यस्त राजकारणामध्ये राहून सुद्धा त्यांचं एक सर्जनशील कोपरा आहे त्यांच्या मनामध्ये की त्यांनी मला भाषणासाठी जो विषय दिला होता तो विषय इतका सुंदर होता. काका मला म्हणाले की भारतीय सणवार आणि महिला यांच्यावर तुम्ही बोला. म्हणजे इतक्या व्यस्त कामामध्ये असताना सुद्धा त्यांना हे लक्षामध्ये येतं की आपल्या पूर्ण जनतेमध्ये 50% महिला आहेत आणि त्या महिलांच्या अंतरंगामध्ये शिरणारा महिलांच्या आत्मीयतेचा
महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय त्यांनी मला दिला होता. मला अजूनही आठवतं की इतकी प्रचंड गर्दी काकांनी जमवली होती माझ्या भाषणासाठी. खूप महिला आल्या होत्या आणि अतिशय चांगला कार्यक्रम झाला. आणि शेळगाव गौरीमधला माझा तो एक दिवस खरोखर असा सृजनात्मक आणि आपण ज्याला असं म्हणू की कृतिशील असा तो दिवस गेला. तर म्हणजे त्यांच्या शेतकरी संघटनेतल्या काळाबद्दल मला फारसं माहीत नाही की नेमकं किती वर्ष ते त्या संघटनेमध्ये होते. जसं आता शंकरराव धोंडगेंनी सांगितलं की आम्ही 1.5 दशक सोबत होतो, तर तितका तपशील तर मला माहीत नाही. पण मला एक गोष्ट फार छान लक्षात आहे, तेवढी सांगून थांबते की काका, मी आणि डॉक्टर किन्हाळकर एकदा कुठेतरी चाललो होतो जीपमधून आणि काका असं म्हणाले की तुमचा कोका कोला 2 रुपयाला मिळतो, आमच्या ज्वारीला का भाव नाही 2 रुपयाचा. मला हे वाक्य इतकं छान लक्षात राहिलं काकांचं की किती तळमळीने ते बोलतात की प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे जी रोजच्या जीवनातली आहे की तेव्हा आम्ही तरुण होतो आणि तरुण मुलांना तर ह्या गोष्टींचा नाद असतो, गोल्ड स्पॉट, कोका कोला वगैरे. तर काका पटकन म्हणाले होते की कोका कोल्याला 2 रुपये तुम्ही सहज देता, ज्वारीला मात्र भाव नाही. आणि मग माझ्या लक्षामध्ये आलं की काका किती मुळातून त्या मातीवर प्रेम करतात. तर आपल्या मातीवर प्रेम करणाऱ्या ह्या माणसासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. आमचे धन्यवाद. विचार व्यक्त करण्यासाठी, आपलं मनोगत आपल्या समोर ठेवण्यासाठी महाराष्ट्राचे ग्रामविकास